नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, पौष्टिक आणि हिवाळ्यातील खास आवडीने खाल्ली जाणारी आपले कडधान्य म्हणजे हरभऱ्याची भाजी। तर हरभऱ्याची भाजी ही गरमागरम भाकरी, पोळी किंवा चपातीसोबतही आपण खाऊ शकतो। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग करूया आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात। तर पहा, हरभरे इथे मी छान रात्री भिजत टाकले होते। त्यानंतर सकाळी त्यांना छान पाण्याने धुवून कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवले। तर त्याच्यामध्ये थोडंसं हळद, थोडं लवंग आणि दालचिनी टाकली। नंतर हरभरा छान शिजून वगैरे घेतला। तर आता आपण त्याचा मसाला तयार करणार आहोत। तर मसाला तयार करण्यासाठी थोडेसे शिजलेले हरभरे, थोडंसं खोबरं, एक टोमॅटो, थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची वगैरे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर आजच्या आपण या हरभऱ्याच्या भाजीमध्ये कांदा, टोमॅटो, खोबरं भाजून नाही तर कच्चं घालणार आहोत। तर पहा, कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे। त्याच्या आधी मिक्सरला छान वाटून घेतलं आहे। तर पहा, कांदा छान बारीक चिरला आहे। त्याच्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कढीपत्ता आणि जिरे छान तडतडून द्यायचं आहे। त्याच्यानंतर वरतून एक बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत आपल्याला परतून द्यायचा आहे। तर पहा, वाटणामध्ये हरभरे टाकल्यामुळं आपली भाजी ही घट्ट होणार आहे। त्याच्यामुळे तिच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे घालण्याची गरज लागणार नाही। तर पहा, कांदा छान बारीक चिरला आहे आणि लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला, थोडंसं लाल तिखट, मीठ टाकणार आहोत। तर पहा, जास्त काही तिखट टाकणार नाही, कारण की आपण मसाल्यामध्ये आधीच 1-2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। त्याच्यामध्ये छान मसाले परतून झाल्यानंतर मिक्सरला बारीक केलेलं वाटण आपण त्या कांद्यामध्ये घालून 2 ते 3 मिनिट मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहोत। आपण मिक्सरला वाटलेला खोबरं, टोमॅटो हे कच्चा असल्यामुळे आपल्याला गॅसवरती छान 2 ते 3 मिनिट मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपला मसाला छान भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण वरतून आपले शिजवलेले हरभरे वगैरे टाकणार आहोत। तर पहा, मसाला शिजून छान घट्टसर झाला आहे आणि त्याला तरी सुटलेली आहे। तर पहा, वरतून छान त्याच्यामध्ये शिजलेले हरभरे आणि हरभऱ्याचं पाणी वगैरे टाकून देऊ आणि नंतर त्याच्यावरतून थोडंसं मीठ घालून घेऊया, कारण की मीठ आधी टाकलेलं नव्हतं। आधी मीठ टाकलं की भाजीला जास्त पाणी सुटतं। त्याच्यामुळे भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये वरतून थोडंसं मीठ वगैरे टाकूया आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छान हिरवीगार कोथिंबीर चिरून टाकूया। तर पहा, आपली छान गरम गरम अशी हरभऱ्याची भाजी तयार आहे। तर ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबतही खाऊ शकता। हरभऱ्याची ही भाजी आपण जरा घट्टसरच केलेली आहे। जर तुम्हाला पातळ हवी असेल तर त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालू शकता।